तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे बाप रखवा देवीवर,
वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णवा तो दया वैष्णवा तो दया दया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया नाही आणि का प्रमाण नाही आणि का प्रमाण देवावारी माया देवावारी माया माया नाही आली का प्रमाण नाही आली का तन धन तृण जन तन धन तृण जन नाही आणि का प्रमाण नाही आणि का प्रमाण पडता जड भारी पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नेमा नटळे निर्धारी नाही आणि का प्रमाण नाही आणि का प्रमाण कामने याती कामने याती हो का तयाची भलती हो का तयाची भलती नाही आणि का प्रमाण प्रमाण धन धन द्रोण जन धन धन द्रोण जन नाही आणि का प्रमाण नाही आणि का प्रमाण जय जय विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमा विठोबार फुमा विठोबार फुमा विठोबार फुमा विठोबार फुमा जय जय विठोबार फुमा
हरिभक्तपरायण प्रवीण महाराज, हरिभक्तपरायण थबी महाराज म्हणा. वरी माया
मंडली कबरदे हरिकाल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतान की बजरंगबली हनुमान पंढरीनाथ भगवान की विठ्ठला 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 वैष्णवतो जया वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी निमान टळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार माझी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंतु श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारू मी आता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्तं सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगागिरी योगिराज तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासै मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम् अवतार धरिला जगिता पितिरे गुरु सेवा साधन गोधात टीकरी मुमुक्षो जना उद्धरी धरो निकरी नित्य नमितो सद्गुरु श्री रामगिरिजी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैदवलासं विठ्ठलं चिंतयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण परमपूजनीय जगद्वंदनीय वेदविद्येचे पुतळे ब्रह्मविद्येचे सागर
ज्ञानाचे पर्वत आणि वैराग्याचे मूर्तिमंत स्वरूप, ज्यांनी या कलीच्या काळामध्ये आपला देह सदैव वैकुंठाला घेऊन जाणारे असे परमपुरुषार्थी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, ज्यांचा 4 चरणांचा आणि वैष्णवांचा महिमा वर्णन करणारा अभंग आहे. कारण महाराज या अभंगामध्ये वैष्णवांचं लक्षण सांगतात. कोण वैष्णव आहे, ज्याच्यामध्ये कोणते असे विशेष लक्षण आहे, काय वेगळेपणा आहे, अंतरंगाने तो वैष्णव कसा आहे, बाह्यरंगाने वैष्णव कसा आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतःचे महान वैष्णव होते आणि अशा महान वैष्णवाचा वर्णन करतात. महाराज सांगतात वैष्णव तो आहे की ज्याची संपूर्ण माया म्हणजे प्रेम केवळ एका भगवान परमात्म्यावर आहे, ज्याचं सर्वस्व प्रेम दुसऱ्या सांसारिक पदार्थावर नाही, केवळ एका भगवान परमात्म्यावर आहे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्या कशाच वस्तूला, व्यक्तीला, पदार्थाला तो महत्त्व देत नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. तन म्हणजे शरीर, धन म्हणजे धनसंपत्ती आणि जन म्हणजे समाज. ज्याच्या अंतःकरणामध्ये कशाला जसं मन आहे त्याला काही काडी इतकी किंमत आहे का आपण म्हणतो ना, तसं तो काडी इतकीही किंमत इतर वस्तूंना देत नाही. फक्त एक किंमत देतो भगवान परमात्म्याला, ज्याच्या अंतःकरणामध्ये सर्वस्व, ज्याचं प्रेम केवळ एक भगवान परमात्म्यावर आहे. आणि असा जो वैष्णव आहे, बरं अशा वैष्णवावर एखादं संकट आलं, प्रसंग आला, तर अशा प्रसंगामध्ये कसा असतो तो वैष्णव. तर महाराज सांगतात ज्याच्यावर कितीही हे आकाश जरी कोसळलं, डोंगर जरी कोसळले, किती काही भयान परिस्थिती येऊ द्या, प्राण जाण्याचा प्रसंग जरी आला तरी तो आपला परमार्थ सोडित नाही. सलैन घेऊन का होईना तो कीर्तनाला हजर झाल्याशिवाय राहणार नाही. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी, जो आपला नेम चुकत नाही, आपला परमार्थ सोडित नाही, किती प्रसंग येऊ द्या तरी परमार्थ सोडित नाही. मग असा जो वैष्णव आहे तो कोणत्या जातीमध्ये जन्माला येतो का हो, त्याची विशेष जात आहे का, तर महाराज सांगतात त्याची विशेष जात नाही, त्याची पात नाही. तो कोणत्याही कुळामध्ये असू शकतो. ज्याच्यावर ज्याचं भगवंताला वर जर प्रेम असेल त्याला जातीपातीचा विषय नाही, तो कोणत्याही जरी जातीचा असला. तुका म्हणे याती हो का तयाची भलती, तोच सर्वश्रेष्ठ वैष्णव आहे. हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून याचा भावार्थ सांगतात. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने, तसेच आपल्या पंचकृषीचं वैभव हरिभक्तपरायण लक्ष्मणगिरीजी महाराज यांच्याही आणि मार्गदर्शनाखाली चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मालुंजा बुद्रुक आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, रामजप व श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथेचे प्रवक्ते हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज आहेत. श्री दत्त संस्थान मालुंजा ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण गोकुळ महाराज आहेत. आणखीनही गोकुळ महाराज, हरिभक्तपरायण प्रवीण महाराज आहे. सर्व या ठिकाणी महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी आहेत आणि समस्त ग्रामस्थ मंडळी सुंदर अशा प्रकारे यांनी निवेदन केलेलं आहेत. आणि सर्वच या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, माऊली मंडप आसन तांदुळवाडी, त्यांनाही धन्यवाद. सर्व विद्यार्थी महाराज मंडळी आसन सर्वांना धन्यवाद. यश महाराज आहे, बाळू महाराज, सर्व टाळकरी मंडळी असतील, सर्व गायनाचार्य मंडळी, सर्वांना धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे मृदुंगाचार्य आहेत, सुंदर अशा प्रकारे पेटी मास्तर आहेत. आपण सर्व श्रोते, पुरुष मंडळी, महिला मंडळी आणि या कीर्तनाचं निवेदन करणारे आपले मिस्त्री असतील, आणखीनही बाबासाहेब भाऊ असतील,
दादासाहेब साळुंके सर्व मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळींनी या कीर्तनाचं नियोजन केलं, तर सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल हो, आणखीनही चोपदार मंडळी आहेत. सर्व मंडळी सर्वांना धन्यवाद. बघा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष आहे? 22 वर्षापासून अखंड चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. सुंदर अशा प्रकारे ग्रामस्थ मंडळींचं निवेदन आहे. आणि या ठिकाणी आज बघा एकादश आहे. एकादशीचं विशेष महत्त्व असतं, कारण महाराज सांगतात एकादशीस अन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे ते समान अधम जनते, की एकादशीच्या दिवशी अन्नपान करू नये महाराज. एकादशीचं विशेष महत्त्व आहे, कारण ज्या एकादशीच्या प्रभावाने त्या रुक्मांगद राजाने आपली नगरी वैकुंठाला नेली. बघा, प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे. आज जी एकादशी आहे ती पापमोचनी एकादशी आहे, की या दिवशी आणि सर्व पापाचा नाश करणारी ही एकादशी आहे. बघा, एक छोटीशी कथा आहे, पापमोचनी एकादशीची कथा. एकदा धर्मराज युधिष्ठिर, थोडा आवाज मोकळा करा. धर्मराज युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला, आणि एका ठिकाणी लोमस ऋषी होते, आणि त्यांना राजा मानधाताने प्रश्न केला की म्हणले, आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे, ही एकादशी आहे ना, हे एकादशीचं काय महत्त्व आहे, विशेष काय आहे. कारण प्रत्येक 12 एकादशी आणि वर्षाच्या ज्या ज्या एकादशी, प्रत्येक महिन्याच्या एकादशीचं वेगवेगळं महत्त्व असतं. मग आजच्या एकादशीचं काय महत्त्व आहे? हिचं नाव तर आहे पाप विमोचनी, मग हिचं काहीतरी विशेष महत्त्व असायला पाहिजे, असं धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारलं. एकीकडे लोमस ऋषींना आणि मानधाता राजाने विचारलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगायला तयार झाले. म्हणले युधिष्ठिराला, लोमस ऋषी सांगत आहे, पूर्वी एका ठिकाणी एक महात्मा होते, आश्रमामध्ये राहत होते, कुटियामध्ये राहत होते, तपस्वी महात्मा होते, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करीत होते. फार काही वर्ष निघून गेले, आणि एकदा कारण ज्या वेळेस महात्म्याची तपश्चर्या वाढायला लागते त्यावेळेस, आणि इंद्राची खुर्ची डगमगते महाराज. इंद्राला भीती वाटते, न जाणे माझं आसन, आणि इंद्राच्या खुर्चीला भीती आहे, माझं आसन डगमगतं का काय. एखादा तपस्वी जर तपश्चर्या करायला लागला तर इंद्राला वाटतं निश्चित माझी खुर्ची घेईन. इंद्राने काय केलं, एका अप्सरेला पाठवलं त्या महात्म्याची तपश्चर्या भंग करण्याकरता. आणि ती अप्सरा गेली महाराज. विणा होता तिच्याजवळ, विण्याने त्या ठिकाणी गायन केलं, आणि महाराज ते साधू त्या अप्सरेमध्ये ब्रह्मचारी भुलल्या गेले. 57 वर्ष निघून गेले. एक दिवस सहज त्या महात्म्याला सायंकाळची वेळ होती, आठवण झाली, म्हणले मला संध्या करायची आहे. तेव्हा ते अप्सर म्हणले, महाराज संध्या? अहो, तुम्हाला एवढे वर्ष झाले, अजूनपर्यंत तुम्ही संध्या केली नाही, एवढे वर्ष, आणि आज कशाला? म्हणले त्या ऋषीला राग आला महाराज. म्हणले तुझ्यामुळे माझी संध्या बुडली. त्या ऋषीने तिला शाप दिला, आणि तू पापी चांडळीने माझी तपस्या बुडली. म्हणले महाराज माझी काय चुकी आहे, मी तुमची सेवा केली. म्हणले मला काहीतरी उपशाप द्या. त्यावेळेस त्या महात्म्याने सांगितलं, एक अशी पापमोचनी एकादशी आहे, आणि त्या पापमोचनी एकादशीचं जर तू व्रत करशील तर या दिवशी जे जे काही आपल्याकडून कोणते अपराध असो, किती काही भयंकर पाप असो, किती काही भयंकर झालेले पाप सर्व निवृत्त होतात, सर्व पापातून मुक्ती होते. म्हणजे ही पापमोचनी एकादशी. आणि अशी या एकादशीचं महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे, आणि असं या पाप विमोचनी एकादशीचं महत्त्व आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, तर आपण अभंग घेतलेला आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा. महाराज या अभंगामध्ये वैष्णवाचे लक्षण सांगता. वैष्णव कोण आहे?
माळ घातली म्हणजे वैष्णव होतो का? कपाळाला गंध लावला म्हणजे वैष्णव होतो का? वैष्णवाचं काय लक्षण आहे? बघा, वैष्णवाचे काही प्रकार आहेत. काही प्रकार रामानुजाचार्य, काही संप्रदाय आहे, रामानुजाचार्य, रामानंदी, वल्लभाचार्य असे काही संप्रदाय आहे आणि त्या वारकरी संप्रदाय ते अंतर्गत आहे. आणि जो वैष्णव म्हणजे केवळ एका विष्णूला भजणारे. वैष्णव म्हणजे ज्याचं सर्वस्व प्रेम त्या भगवंतावर आहे, जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं. मग असे वैष्णव कोण आहे? तर वैष्णवाचे प्रकार आहे. बघा, जे देवीचे उपासक आहे त्यांना शाक्त म्हणतात, कारण पंचायतन देवता आहे. या पृथ्वीवर पंचायतन देवता आहे. त्या 5 देवतांचाच विस्तार आहे. 33 कोटी देवता झालेले आहे. त्यामध्ये गणपतीची उपासना करणारे त्यांना गणपत्य म्हणतात, देवीची उपासना करणारे त्यांना शाक्त म्हणतात, आणि सूर्याची उपासना करणारे त्यांना सौर्य म्हणतात. भगवान शिवाची उपासना करणारे त्यांना शैव म्हणतात, आणि भगवान विष्णूची उपासना करणारे त्यांना वैष्णव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो. मग सर्वात मोठा वैष्णव कोण आहे? तर सर्वात मोठे बघा, शैवामध्ये सर्वात मोठा शैव भगवान शिव आहे, आणि शैवामध्ये सर्वात मोठा शैव भगवान विष्णू आहे, आणि वैष्णवामध्ये सर्वात मोठा वैष्णव भगवान शिव आहे. बघा, दोन्ही एकमेकांना भजतात. बघा, भगवान शिव, एकदा काय झालं, भगवान शिव पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला आले. महाराज पांडुरंगाच्या भेटीला आले. पांडुरंगाला एवढा आनंद झाला की भगवान शिव माझ्या भेटीला आले. भगवान शिवाला आपल्या डोक्यावर धारण केलं. महाराज पांडुरंगाने डोक्यावर धारण केलं. भगवान परमात्मा नाचायला लागले. बघा, आज आपण पांडुरंगाच्या डोक्यावर जो मुकुट दिसतो तो मुकुट नसून ते भगवान शिव आहे. कारण पांडुरंगाला जो आनंद झाला पांडुरंगाने, आणि त्या भगवान शिवाला धारण केलं. महाराज असे म्हणजे सर्वात आणि प्रथम असणारे वैष्णव भगवान शिव आहे. जनार्दनी शिव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. भगवान शिव अग्रगण्य आहे. कारण भगवान शिव बघा, ज्या भगवान शिवाला कैलास राहण्या करता आहे, ज्या भगवान शिवाची एवढी सर्वांग सुंदर असणारी पत्नी ती पार्वती आहे, गणेशासारखा पुत्र आहे, एवढं ऐश्वर असून भगवान शिव कुठे राहतात? स्मशानामध्ये राहतात. स्मशानेश्वा क्रीडा स्रगपि नरकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामएवमखिलं. बघा, भगवान शिव स्मशानामध्ये का राहतात? ज्यांना सर्वस्व आहे, एवढं ऐश्वर असून स्मशानामध्ये ते 2 कारणाने राहतात. एकतर ह्या कारणाने राहतात, एकतर भगवान शिव स्मशानामध्ये राहतात कारण सर्वांना एक दिवस स्मशानामध्ये जायचं आहे ना. कोणी असला, राजा असला त्याला स्मशानामध्ये जावं लागेल, कोणी असला गरीब असला, कोणालाही सर्वांना एक दिवस त्या स्मशानामध्ये जावंच लागेल. ह्याकरता सदाशिव ते अगोदरच त्या ठिकाणी राहतात. आणि भगवान शिव चिताभस्म का लावतात? तर चिताभस्म याच्याकरता लावतात, एक दिवस या सर्वांगाचा देखील राख होणार आहे, एक दिवस या शरीराचे देखील भस्म होणार आहे. ते अगोदरच भस्म लावतात. बघा, उज्जैनला ताजा भस्म, दररोज ताजा भस्म लावला जातो. बरं, भगवान शिव त्या स्मशानामध्ये राहून करते तरी काय? एक दिवस पार्वतीने सहज विचारले, म्हणले, प्रभो तुम्ही कोणता मंत्र जपतात, तुम्ही काय जप करतात? तेव्हा भगवान शिवाने सांगितलं, उमा कहो मये अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. उमा कहो
मैं अनुभव अपना सत हरि भजन जगत सब सपना. की हे उमे, हे पार्वती, मी माझा जो इष्ट आहे, माझा जो सर्वस्व आराध्य देव तो भगवान विष्णू आहे, तो राम आहे, त्याच्या मंत्राचा मी जप करतो. बघा, एवढं सर्व ऐश्वर असून म्हणजे सर्वात श्रेष्ठ वैष्णव भगवान शिव आहे. आणि आपली योगीराज गंगागिरी महाराजांची परंपरा बघा, वारकरी संप्रदायामध्ये विशेष शिव आणि वैष्णव दोन्ही भक्ती आहे. तुम्ही उत्तर भारतामध्ये जाऊन बघा, उत्तर भारतामध्ये एकतर संन्यासी असतील फक्त भगवान शिवालाच मानतील, जे वैष्णव असतील फक्त विष्णूला मानतील. परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तसं नाही. योगीराज गंगागिरी महाराजांच्या या परंपरेची हीच विशेषता आहे. योगीराज गंगागिरी महाराज संन्यासी असून आणि वैष्णव आहे. महाराज पंढरीची वारी करतात आणि नित्य पंढरपूरला महाराज झोपडीला आग लावून पंढरपूरला जात होते. पंढरीची शैव असून आणि शिव आणि विष्णू भेद नाही. महाराज एका विद्वानाचं मत आहे, मया पुराणोपपुराणयुक्ता सांगश्च वेदा स्मृतया समस्ता शास्त्राणि सर्वाणि विलोकितानि न क्वापि दृष्टी शिव विष्णू भेदः. एक विद्वान ज्याने सर्व ग्रंथाचं अध्ययन केलं, उपनिषद वेदाचं अध्ययन केलं, तो स्वतःचं मत मांडतो की मी वेद बघितले, उपनिषद बघितले, सर्व काही बघितलं, परंतु मला शिव आणि विष्णूमध्ये कुठेही भेद नाही. कारण शिवस्य हृदयं विष्णुः विष्णुस्य हृदयं शिवः यथा शिवमयं विष्णुः तथा विष्णुमयं शिवः. दोन्ही एकच आहे. एका शरीराचे जसं एका शरीराचे अवयव, जसं हरिहरा भेद नाही करू नये वाद, एकेकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई साखर आणि तिची गोडी भिन्न नाही, फुल आणि त्याचा सुगंध भिन्न नाही, तसे हरी आणि हर भिन्न नाही. महाराज हे अद्वितीय प्रेम त्या भगवान शिवाचं, त्या भगवान परमात्म्यावर आहे. विठ्ठल हो, कारण जो वैष्णव आहे ना तो फक्त त्या विष्णूलाच भजन. काही जरी झालं एक निष्ठता, कारण निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धाराय वर्म चुकून निर्धाराय वर्म चुकून भाव भक्तांचा सुधर्म. निर्धारही वर्म चुकू नये, कारण भक्ताचा निष्ठावंत भाव असतो. बघा, जसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही न वजो तया वाटा नाचू पंढरी सुवटा. कारण तुकाराम महाराजचा फक्त एक धरीला चित्ती आम्ही रुखमाईचा पती, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एका वाचून दुसरं आम्हाला माहीत नाही, दुसरा देव माहीत नाही. बघा, जसं तुलसीदास महाराज सूरदास महाराज होते, परमपूज्य गुरुवर्य महाराज कायम त्यांचं उदाहरण सांगत असतात. तुलसीदासजी महाराज एकनिष्ठ रामाचे भक्त होते. आता एकनिष्ठ रामाचे भक्त होते. अयोध्यावरून एकदा आले, वृंदावनला आले, बाकी बिहारीच्या मंदिरामध्ये आले. आता बाकी बिहारीच्या मंदिरामध्ये, परंतु भगवंताचं दर्शन, मंदिरामध्ये गेले परंतु दर्शनाची इच्छा होईना, कारण ते म्हणाले मी एकनिष्ठ रामाचा भक्त आहे. जर आज भगवंताने आणि भगवान बाके बिहारीने जर मला प्रभू रामचंद्राच्या रूपात दर्शन दिलं तर मी दर्शन घेईल. तर भगवंताची लीला आहे ना हो. कारण भक्ताचा भाव तो पूर्ण करणारा भगवान परमात्मा, त्याबरोबर एका क्षणात ज्या ठिकाणी मुरली होती महाराज, मोर मुकुट होता, एका क्षणार्धात भगवंताने रूप बदललं आणि त्या ठिकाणी धनुष्यबाण हातात घेऊन मर्यादा पुरुषोत्तम राम त्या ठिकाणी उभा आहे. महाराज
बघा, कारण भक्ताची इच्छा भगवंत पूर्ण करतो. आणि तुळशीदास महाराज, सुरदास महाराज बघा, ज्यांना दिसत नव्हतं त्यांची फक्त निष्ठा भगवान बाके बिहारीवर होती. बाके बिहारीची एवढी दररोज त्यांना दिसत नव्हतं तरी देखील भगवंताचं ते वर्णन करायचे. आज कोणता भगवंताला वेश, आज कोणता शृंगार केलेला आहे, कशा प्रकारे कपडे आहे, पुजाऱ्यांना देखील आश्चर्य वाटायचं. एक दिवस पुजाऱ्यांनी काय केलं की भगवंताला कपडेच नाही घातले आणि म्हणले महाराज करा वर्णन. आज आता वर्णन केलं, त्यांना काही दिसलंच नाही महाराज, कारण म्हणले आज भगवान नंगम नंग आहे. बघा, असे सुरदास महाराज ज्यावेळेस अयोध्येला गेले महाराज, आणि अयोध्येला गेले म्हणले प्रभू रामचंद्राने जर आणि बाके बिहारीच्या रूपात दर्शन दिलं तरच मी दर्शन घेईल. भगवंत प्रगट झाले ना त्या ठिकाणी, आणि देहुडा चरणी मोरमुकुट धारण केलेला आहे, गळामध्ये वैजयंती माळा आहेत, आणि असा सुंदर बासरी हातामध्ये सुंदर तो भगवान परमात्मा प्रगट झाला. सुरदास महाराजांनी दर्शन घेतलं. बघा, ही निष्ठा आहे. विठ्ठल विठ्ठल विडाला 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 विडाला. ही निष्ठा आहे, हे प्रेम आहे. जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रावर विचार केला, सर्वस्व प्रेम त्या भगवान परमात्म्यावर होतं, सर्वस्व प्रेम. आणि संसाराची राख रांगोळी केली महाराज, संसाराकडे लक्ष दिलं नाही, परंतु त्या भगवंताचं भजन चिंतन केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. बघा, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराकडे अजिबात लक्ष दिलं नाही महाराज. जशा त्या गोपिका होत्या, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन, दळणं दळीत असल्या तरी दळताना भगवान कृष्ण, गाईंचं दूध काढीत असल्या तरी भगवान कृष्ण, सासूमध्ये कृष्ण, सासऱ्यात कृष्ण, पतीमध्ये कृष्ण, दिरात कृष्ण, सर्वत्र त्यांना तो भगवान परमात्मा. एवढं प्रेम त्या गोपिकांचं होतं, एवढं सर्वस्व प्रेम. आणि त्या गोपिकांचं बोलती चालती देखती बोलती सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सासुरे माहेरा सासू सासरा सासुरे माहेरा सासू सासरा सासू हे बघा, त्या गोपिकांचं प्रेम फक्त भगवान श्रीकृष्णावर प्रेम होतं महाराज, संसारावर नव्हतं. आपलं कसं आहे बघा, आपण करतो का संसार भगवंतावर प्रेम? आपण भगवंतावर प्रेम करीत नाही. आपण कधी अशी इच्छा करीत नाही कधी तो भगवान भेटेल, कसा असेल तो, सावळा असेल, सुकुमार असेल, मनमोहन असेल, आनंदकंद, असा कधी विचार करतो का हो? असा कधीच विचार करीत नाही महाराज. बाकी दुसरा विचार तर भलतंच करतो. लग्न जर करायचं असलं किती विचार करतो, मुलगी कशी पाहिजे, मुलगीची उंची किती पाहिजे, मुलगी दिसायला कशी पाहिजे, सर्व बारीक निरीक विचार करणार महाराज. परंतु असा कधी विचार करणार नाही तो भगवंत कधी भेटेल, तो भगवंत कसा असेल, त्याची मला प्राप्ती कधी होईल, त्याच्या प्राप्तीकरता करतं का कोणी प्रयत्न? कोणीच प्रयत्न करीत नाही महाराज. तो कधी भेटेल त्याच्या प्राप्तीकरता कोणीच प्रयत्न, बाकी संसाराकरता आपण लाख प्रयत्न करतो, परंतु भगवंताच्या प्राप्तीकरता आपण प्रयत्न करीत नाही महाराज. कारण ती प्रयत्न, तो भाव, ती श्रद्धा निर्माण होणं,
त्या भगवंताची आतुरता, कधी तो भगवान भेटेल, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा धुर तसे, ऐशे भाग्य काही लाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. कधी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, कधी अशी अवस्था होईल. बघा एकदा काय झालं, एक वृंदावनचे महात्मे, भगवंताच्या प्राप्तीची फार इच्छा होती. भगवंताच्या प्राप्तीकरता 12 वर्ष फार तपश्चर्या केली महाराज, रात्रंदिवस अखंड जप केला, परंतु मनामध्ये तरी संदेह होता. आता एक दिवस काय, रात्रीच्या वेळेस भगवंत बालमुकुंद स्वप्नामध्ये आले. एवढे सुंदर ज्यांचं स्वरूप स्वप्नामध्ये आले. आता स्वप्नामध्ये आल्याच्या नंतर तरी मनामध्ये संदेह महाराज. आणि यांनी विचारलं, समोर येऊन ते उभे आहे बालमुकुंद, विचारलं, म्हणले तुम्ही खरंच भगवान आहे का? बघा आता भगवान प्रत्यक्ष समोर आलेले आहे, तरी तुम्ही खरंच भगवान आहे का? आता भगवंताला वाटलं काहीतरी लीला आपल्याला दाखवावं लागेल, खरं भगवान आहे का, लीला दाखवावं लागेल ना हो. तर भगवंताने काय केलं, केले त्यांचे कपडे वल्ले. आता यांना तसं कळणार नाही, केली लघुशंका केली, कपडे त्या ठिकाणी वल्ले केले. आणि असं झाल्याच्या नंतर सकाळी ज्यावेळेस उठले तर त्यांनी बघितलं, ज्या ठिकाणी भगवान बालमुकुंदाने श्रीकृष्णाने लघुशंका केली होती बघा, त्या खोलीमध्ये एवढा काही सुगंध यायला लागला. आणि 1 महिनाभर त्या खोलीचा सुगंध जाईना महाराज. नंतर त्यांना पश्चाताप झाला, काय मी आणि काय माझं अंतकरण माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने, आणि त्याच्याकरता एवढे प्रयत्न केले आणि माझ्या मनामध्ये हा संदेह निर्माण झाला, खरंच भगवंत आहे का? आणि एवढं महाराज टावं फोडला आणि फार दुःख झालं. त्यावेळेस भगवान त्या ठिकाणी प्रगट झाला महाराज. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि असे आपण प्रयत्न करीत नाही महाराज. आपण करतो का प्रयत्न? जसं आपण 7 दिवस सप्ताह केला, 7 दिवस सप्ताह केल्याच्या नंतर आपण असा विचार करतो का, एखाद्या दिवशी तरी तो भगवान परमात्मा आपल्या घरी येईल, आपण त्याच्याकरता कशी तयारी केली पाहिजे, किती सुंदर प्रकारे भोजन बनवलं पाहिजे, कसं त्याचं स्वागत केलं पाहिजे, असा कोणी विचार करतं का? असा कोणी विचार करीत नाही. त्याच्या प्राप्तीकरता कोणी प्रयत्न करीत नाही. परंतु जे भक्त आहे महाराज, ज्यांचं संपूर्ण प्रेम त्या भगवंतावर आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, मग असे भक्त कोणी आहे का? कोणी होऊन गेलं का? का आज आहे का अगोदर झाले? असे कोण भक्त आहे ज्यांच्यामध्ये अंतकरणामध्ये खरोखर प्रेम आहे, खरोखर वैष्णव आहे, ज्यांच्या मनामध्ये सर्वस्व भगवंत करतात, जे जीवन जगतात, सर्व काही भगवंत करताच आहे, असं कोणी आहे का? तर अनेक भक्त होऊन गेले. मग एखादं उदाहरण आहे का? तर असे अनेक उदाहरणं आहे बघा. आणि उत्तर प्रदेशमध्ये एक कर्माबाई नावाची एक भक्त झाल्या महाराज. कथा आपण सर्वांनी ऐकली असन. आणि त्या कर्माबाई अशा होत्या, भगवंताबद्दल लहानपणापासूनच, जसं शबरीने आणि पित्याने लग्न जमवलं होतं, लग्न करायची इच्छा नव्हती, घरदार, रात्री शबरी पळून गेली. फार तपश्चर्या मातंग ऋषीची सेवा केली. कथा प्रसंग सर्वांना माहीत आहे. प्रभू रामाची प्राप्ती झाली. तशीच ही कर्माबाई. आणि लहानपणीच भगवान श्रीकृष्ण, जसं मीराबाई लहानपणापासूनच, मीराबाई त्या भगवंताच्या भजनामध्ये दंग होती. पग घुंगारू बांध मीरा नाची रे, 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 तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की, अपने
लोक कहे मेरा हो गई बावरी, लोक कहे मेरा हो गई बावरी, बाप कहे कुल नासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग बघा त्या मीराबाईने समाज लोक नाव ठेवतील याचा विचार केला नाही. एक त्या भगवंतावर प्रेम केलं आणि त्याची भक्ती केली. महाराज, हा समाज सर्वांनाच नावं ठेवित असतो. परमार्थ करणाऱ्यालाही नावं ठेवतो, परमार्थ न करणाऱ्यालाही नावं ठेवतो. परंतु मीराबाईने काही एक विचार न करता भगवंताची भक्ती केली. तशीच ही कर्माबाई होती. महाराज, या कर्माबाईने बघा एका गावामध्ये राहत होती. गावाच्या आणि कडेला एक छोटीशी कुटिया होती. छोटीशी कुटियामध्ये आणि एका बाजूला घरासमोर कुटियासमोर तुळशी वृंदावन होतं आणि घरामध्ये काही नव्हतं जास्त काही. भगवान श्रीकृष्णाची बालमुकुंदाची सुंदर अशा प्रकारे मूर्ती होती. छोटंसं सामान, एक पेटी, एक पातील, असं थोडंसं सामान, जास्त काही सामान नाही. आणि दररोज तिचा नेम होता, कर्माबाई दररोज गावामध्ये जायची, भिक्षा मागायची 5 घरं. आणि ते कोणी तांदूळ देईल, कोणी डाळ देईल. आणि ते तांदूळ आणि डाळ ती कर्माबाई घेऊन यायची, आपल्या कुट्यामध्ये यायची. भगवान श्रीकृष्णाची सुंदर अशा प्रकारे पूजा अर्चा करायची आणि चुलीमध्ये जाळ घालायची, त्यावर पातेलं ठेवायची, त्यामध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, हळद मिळ सर्व काही मसाला टाकला. खिचडी एकदा शिजायला टाकली, वरून झाकण ठेवलं आणि आपल्या भजनामध्ये तल्लीन व्हायची. महाराज, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कर्माबाई भजनामध्ये एवढी तल्लीन होऊन जायची आणि तल्लीन झाल्यानंतर तेवढ्यामध्ये खिचडी शिजायची ना हो. खिचडी शिजून तयार व्हायची आणि खिचडी शिजल्याच्या नंतर त्या भगवंताला आवाज द्यायची. महाराज, ओ कन्हैया, ओ श्याम सुंदर, मनमोहन कान्हा, तुम कहाँ हो, जल्दी आओ, आपके लिए खिचडी परोशी है. आणि जसं एखादी आजीबाई आपल्या नातवाला आवाज देती महाराज, त्याप्रमाणे तो भगवान श्रीकृष्ण बाल रूप त्याने धारण केलेलं आहे. हातामध्ये बासरी आहे महाराज, मोर मुकुट धारण केला आहे, कानामध्ये कनेरेची फुलं आहे, पिवळा पितांबर नेसलेला आहे, हातामध्ये काठी पण आहे आणि खांद्यावर कांबळी आहे. आणि असा तो भगवान श्रीकृष्ण यायचा. महाराज, मैया मुझे खिचडी परसो, मुझे बहुत भूक लगी है. आणि ती मैया, ती कर्माबाई आणि प्रेमाने त्या भगवान श्रीकृष्णाला जेवू घालायची. महाराज, त्या भगवान परमात्म्याला एवढा आनंद व्हायचा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा चालक मालक तृप्त व्हायचा. महाराज, आणि गावकऱ्यांना ही गोष्ट माहीत नाही. आता ती कर्माबाई दररोज आणि गावामध्ये भिक्षा मागित आहे, परंतु गावकऱ्यांना माहीत नाही आपण जे तांदूळ देतो, आपण जी डाळ देतो
त्या तांदूळाने आणि डाळीने या सृष्टीचा चालक मालक तो परमात्मा तृप्त होतो महाराज. ही कोणाला ही गोष्ट माहीत नाही. आणि दररोज तो भगवान परमात्मा यायचा. परंतु एक दिवस प्रसंग असा घडला आणि कर्माबाईचं आयुष्य म्हाताऱ्या झाल्या महाराज. आणि एक दिवस वय झालं. एक दिवस जाणं प्रत्येकाला निश्चित आहे. आणि एक दिवस त्या कर्माबाईची झोपडी कायम करता बंद झाली. कर्माबाईने डोळे बंद केले. या इहलोकीची यात्रा संपून आणि शरीर प्राण निघून गेला महाराज. गावकऱ्यांना ही गोष्ट कळाली. सगळ्या गावामध्ये चर्चा सुरू झाली. गावकरी जमा झाले. त्या कर्माबाईचं अंत्यसंस्कार आणि केला महाराज. आणि अंत्यसंस्कार केल्याच्या नंतर तरी देखील तो भगवान परमात्मा दररोज यायचा आणि त्या कर्माबाईची कुटी वाजायचा. मैया मैं तुम्हारा कन्हैया आया हूँ, मुझे बहुत भूख लगी है, मुझे खिचड़ी परसो मैया, तुम कहाँ हो. आणि एवढा तो आतुरतेनं तो भगवान परमात्मा दररोज त्या कर्माबाईचे दरवाजा वाजवतो महाराज. याला प्रेम म्हणतात. एवढी भक्ती पाहिजे महाराज. त्या भगवंताने आपला दरवाजा वाजवा. भगवंताकडे स्वतः न जाता भगवंत स्वतः यावा महाराज. एवढी भक्ती. आणि तो दररोज 1 महिनाभर पर्यंत तो जगाचा चालक मालक दररोज येत होता. आणि त्या कर्माबाईला आवाज द्यायचा, मैया मुझे बहुत भूख लगी है, मैं तुम्हारा कन्हैया हूँ और मुझे जल्दी खिचडी परसो. बघा एवढं प्रेम त्या कर्माबाईचं. म्हणून वैष्णव कोण आहे की ज्याचं सर्वस्व प्रेम ते भाग्य त्या भक्तांना आहे. हे भाग्य बघा, रावणाची एवढी संपत्ती होती, रावणाला हे भाग्य नाही. दुर्योधनाची एवढी संपत्ती होती, दुर्योधनाला हे भाग्य नाही. हे भाग्य त्या भक्ताला आहे महाराज. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखली आहे भाग्य. त्या बाळ गोपाळांना गोकुळातल्या त्यांना आहे महाराज. ज्यांना धनसंपत्ती, ज्यांनी धनसंपत्तीला महत्त्व दिलं नाही, कशालाच महत्त्व दिलं नाही, फक्त भगवंताचं भजन, फक्त भगवंताचं चिंतन. कारण आपल्याला का तो भेटत नाही भगवंत? कारण तो काही बाजारचा भाजीपाला नाही महाराज. तो काय आपला साडू आहे का आपल्याला दर्शन द्यायला? आपल्याकरता काय येत नाही. कारण आपली तशी तपस्या नाही ना महाराज. कारण त्याच्याकरता काय सोडलं आपण? काय आवरलं आपण? तोंड आवरलं का कान आवरले? काय आवरले महाराज? त्याच्याकरता काय त्याग केला आपण? कशाचा त्याग केला? कारण तपाशिवा तपेवीन दैवत दिल्यावीन प्राप्त, गुजेवीन हित कोण सांगे. बघा, तो भगवान परमात्मा तपाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून वैष्णव कोण आहे? वैष्णव कोणी होऊ शकतं का? तर वैष्णव कोणी होऊ शकत नाही. आपण जरी गंध लावला कपाळाला, परंतु जोपर्यंत परमार्थाचा गंध जीवनामध्ये उतरत नाही तोपर्यंत वैष्णव होत नाही महाराज. आपण जरी माळा धारण केल्या तोपर्यंत वैष्णव, जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होत नाही, त्या भगवंताबद्दल भाव निर्माण होत नाही, तोपर्यंत वैष्णव होत नाही. एका महात्म्याचं वाक्य आहे, ऊपर से तो खूप बनी, अंदर की तो राम जानी. कारण अंतःकरणापासून प्रेम. बघा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं त्या भगवंताला सर्वस्व. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. तो भगवानच सर्वस्व आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. असे जे कोणी भक्त आहे आणि ज्यांचं सर्वस्व प्रेम त्या भगवान परमात्म्यावर आहे आणि सर्व ज्याची माया त्या भगवंतावर आहे, तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात तोच खरा वैष्णव आहे. तेच महाराज अभंगाच्या वैष्णव ते जाय
महाराज सांगतात वैष्णव कोण आहे, कारण ज्याचं सर्वस्व प्रेम आहे. प्रेम म्हणजे भक्ती. प्रेम या शब्दाचा अर्थ आहे भक्ती. कारण ज्याचं संसारावर प्रेम नाही, जो फक्त भगवंतावर आणि प्रेम करतो, आणि भगवंतावर जो प्रेम करतो आणि त्याला भगवान परमात्मा दर्शन देत नव्ह. कारण जशा प्रकारे जो भक्त भगवान परमात्मा सांगतात, ये यथा मां प्रपद्यन्ते तं तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. जो ज्या प्रकारे मला भजतो, भगवान सांगतात त्या प्रकारे मी आणि त्याला भजतो. बघा, एक जण परमपूज्य गुरुवर्य महाराज उदाहरण सांगत असतात. एकाने भगवंताशी नातं जोडलं साडूचं. आता साडूजी 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 रात्रंदिवस भगवंतात जप करायचं, साडूजी साडूजी. आता भगवंत प्रगट झाले ना हो. खरे म्हणले, साडू तू कस काय माझा साडू? म्हणले, माझी पत्नी आणि अवदास आहे आणि तुमची पत्नी कोण आहे? लक्ष्मी आहे. म्हणजे त्या दोघी बहिणी बहिणी म्हणून माझं साडूचं नातं आहे. बघा, कोण कसं भगवंताबद्दल नातं जोडीन सांगता येत नाही. कारण काही भक्तांचं एवढं प्रेम असतं त्या भगवंताबद्दल. एकदा एक महात्मे परमपूज्य गुरुवर्य महाराज उदाहरण सांगत असतात. एका आश्रमामध्ये एक महात्मे राहत होते. त्यांचं त्या भगवंताला असं प्रेम होतं, बघा, विलक्षण. ते काय करायचे, त्यांचा असा नियम होता, खिचडी शिजायला टाकायचे आणि आपला जो लड्डू गोपाळ आहे ना त्यालाही शिजायला टाकून द्यायचे. उकळत्या पाण्यामध्ये त्याला शिजायला टाकून द्यायचे, जायचे आणि स्नाना करता जायचे, गंगेवर स्नाना करता जायचे. आता स्नान करून येईपर्यंत ती खिचडी शिजायची असायची आणि तो लड्डू गोपाळ वर वर खेळत असायचा. बघा, एक दिवस त्या आश्रमाच्या महंताने बघितलं. अरे म्हणले, हे सर्व चुकीचं आहे. कारण तू तो भगवान परमात्म्याला खिचडी त्या उकळत्या पाण्यामध्ये आणि शिजायला टाकतो, फार चुकीचं आहे म्हणले. ते महंत एवढे बोलले महाराज त्या महात्म्याला खरंच पश्चाताप झाला. म्हणले, खरंच माझं चुकलं, असं मी करायला नव्हतं पाहिजे होतं. तो भगवान परमात्मा फार त्याला त्रास झाला असेल, फार माझं चुकलं आणि मला क्षमा करा. तर असं म्हणल्याच्या नंतर त्या दिवशी रात्री स्वप्नामध्ये भगवान परमात्मा आणि त्या महंताच्या आले आणि म्हणले, अरे मूर्खा, तुला हे कोणी सांगितलं? अरे मला काय होणार आहे, अग्नी तर माझं स्वरूप आहे आणि अग्नीच जर माझं स्वरूप असलं तर तो अग्नी मला काय करू शकेल? आणि सकाळी ते महंत उठले आणि त्या महात्म्याची क्षमा मागितली. बघा, जो जशा प्रकारे भजतो आणि त्या प्रकारे भगवंत बनत असतो. विठ्ठल विठ्ठल. विडाला 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 विडाला. म्हणून ज्याचं प्रेम त्या भगवंतावर आहे, प्रेम या शब्दाचा अर्थ आहे भक्ती. कारण बघा, एकदा महर्षी नारद मुनींना काही जणांनी प्रश्न विचारला. म्हणले, नारद मुनी, भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय? तेव्हा नारद मुनी सांगतात, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. बघा, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. भक्ती कशाला म्हणतात? बघा, भक्ती गुण पाहून भक्ती केल्या जात नाही, गुण पाहून भक्ती होत नाही. कामना रहित, जिच्यामध्ये कशाची कामना नाही. बघा, प्रेम प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असतंच. प्रत्येकाच्या सांसारिक जो मनुष्य आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं. ते जर प्रेम जर एखाद्या व्यक्तीवर केलं त्याला मोह म्हणतात, आणि तेच प्रेम एखाद्या वस्तूवर केलं त्याला आसक्ती म्हणतात. तेच प्रेम जर भगवंतावर केलं तर त्याला भक्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. विडाला 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 विडाला. हो, म्हणून अशी भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये आहे का आपण बघितलं पाहिजे. बघा, मोठमोठे महात्मे झाले. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज होते, एवढे तपस्वी, एवढे महान अधिकारी होते महाराज. बघा, आजकाल तर कोणाच्याही नावापुढे आणि काहीच्या काही पदवी लागतात महाराज, काहीच्या काही. बघा, हरिभक्तपरायण आता किती मोठी पदवी आहे, आणि आपल्या जर अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम नसलं, हरिभक्ती नसली, आणि जरी पदवी असली महाराज. बघा, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज एवढा ज्यांचा अधिकार होता,
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले साक्षात आणि उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती असे असणारे ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज एवढा ज्यांचा अधिकार, एवढं ज्यांचं त्या भगवंताबद्दल असणारं प्रेम, तरी महाराज म्हणतात अरे राजा हो आम्हाला संत पदवी देऊ नका. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात संत पदवी नको आम्हास, आम्ही किंकर संताचे दास, आम्ही साधू संताचे दास आहोत. महाराज देखील बघा परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज अनेक वेळा महाराजांना महामंडलेश्वर बनण्याकरता आखाड्याचा जो साधू समाज आहे संत समाजाने अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु महाराजांनी पदवी नाकारली महाराज. कारण संत हे अधिकारानेच फार महान असतात, त्यांचा अधिकारानेच त्यांना पदवीची आणि कशाची गरज नाही. बघा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात जर भगवंताबद्दल आपलं आणि उरलं सुरलेलं प्रेम जर आपण भगवंतावर लावित असोल आणि आपण जर आपल्या समोर मोठमोठ्या पदव्या भगवंताचे भक्त आहोत असं जर लावित असेल तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात ती गोष्ट आम्हाला मान्य नाही. कारण त्या भगवंताबद्दल प्रेम आणि तुकाराम महाराजांचं प्रेम होतं ना हो. कारण तुकाराम महाराजांचं फार त्या भगवंताबद्दल असणारं प्रेम रात्रीचा दिवस करून रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं आणि ते भजन करीत होते रात्रंदिवस. बघा जसं एवढं प्रेम होतं, जसं बघा त्यांना भगवंताच्या भजनापासून ते बाजूला होतच नव्हते. बघा जसं मासा आहे, पाण्यातून मासा काढल्यानंतर किती तास तो जिवंत राहील, किती तास जिवंत राहील. पाण्यातून जर मासा काढला तो किती तास काय, तो एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, एवढं त्याचं पाण्याचं आणि त्याचं एवढं आणि प्रेम आहे महाराज. तसं जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, मासुळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. कधी तो भगवान परमात्मा मला आणि भेट देईल. बघा महाराज एकदा काय झालं, एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे. एक मनुष्य मोठा सावकार होता, त्याला अशी इच्छा झाली, एकनाथ महाराज फार साक्षात्कारी पुरुष आहे, त्यांना काही वेळा भगवंताचं दर्शन झालेलं असेल, मला पण व्हावा. गेला एकनाथ महाराजांकडे, म्हणले महाराज तुम्हाला भगवंताचं दर्शन झालं असेल मला तरी करवा, माझी फार दर्शनाची इच्छा आहे. आता एकनाथ महाराजांकडे गेला, एकनाथ महाराज म्हणले काही हरकत नाही, राह म्हणले, करू तुला एखाद्या दिवशी दर्शन. आता एकनाथ महाराजांच्या आणि घरी राहायला लागला. बघा एकनाथ महाराजांचा नियम होता, तर रोज पुरणपोळ्याचा स्वयंपाक. महाराज दुपारचे 12 वाजले का पुरणपोळ्या, 2 टाईम पुरणपोळ्याचा सवय. हा मस्त घंटी वाजली का जायचे, कारण पहिला नियम होता. बघा बेटातही घंटी होती. पहिला असं विद्यार्थ्यांना 12 वाजले नैवेद्य गेला की घंटी वाजायची, सर्व विद्यार्थी जमा. तसं आता घंटी वाजायची, हा जायचा पुरणपोळ्या खायचा, मस्त झोपा घ्यायचा महाराज.
आता 4-5 दिवस निघून गेले. याने एक दिवस विचार केला, मी काय पुरणपोळ्या खायला इथं आलो नाही, कारण घरी काही कमी नाही ना हो, आपणही श्रीमंत आहे, घरी काही कमी नाही. म्हणले महाराज एक दिवस गेला, म्हणले मी काही पुरणपोळ्या खाण्याकरता आलो नाही, मला तुम्ही देवाचं दर्शन करीता का? हो म्हणले. एकनाथ महाराज म्हणले माझ्या लक्षातच राहिले, चला म्हणले येऊ गंगे स्नान करून. आता गंगे स्नानाला गेले. एकनाथ महाराजांनी डुबकी लावली, बाहेर निघले. म्हणले करा स्नान करा म्हणले. आता तो गेला डुबकी मारायला आणि याने एकनाथ महाराज धरलं ना त्याला, त्याचं डोकं धरलं आणि खाली त्याला बुडवायला लागले. आता तो बाहेर तडफड करीत बाहेर निघायला तयार आहे, हे त्याला बुडवायला तयार आहे. अहो कसा तरी तो बाहेर निघाला. म्हणले महाराज तुम्ही मला बुडवाय करता आणलं काय? म्हणले मी तुमच्याकडे मराय करता नाही आलो, मला भगवंताची प्राप्ती व्हावं, भगवंताचं दर्शन व्हावं त्याकरता तुमच्याकडे आलो आणि तुम्ही गंगेत नेऊन मला डुबायला लागले. अरे म्हणले तू एक सांग, म्हणले तुला पाण्याच्या बाहेर निघायला किती तळमळ झाली? म्हणले महाराज फार तळमळ झाली. म्हणले माझा जीव फार कासावीस होत होता, कधी मी पाण्याच्या बाहेर निघेल, कधी पाण्याच्या बाहेर. अरे म्हणले मूर्खा, असं देवाच्या प्राप्तीकरता व्हावं लागतं. म्हणले अशी काय सहज ते काय सहज भगवंत भेटायला तयार नाही ना हो. तो काय लगेच तो आला घरून उठला निघला, म्हणले मला देवाचं दर्शन, देव दाखवा. देव काय गंमत आहे का? अरे साधू संत हजारो वर्ष तपश्चर्या करतात, जन्माचे जन्म त्यांचे जातात आणि तुला कुठं देवाचं दर्शन? एवढी तळमळता पाहिजे बघा. अशी तळमळता ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो वैष्णव आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि जोपर्यंत आपल्याला सर्वांमध्ये तो भगवान परमात्मा दिसत नाही तोपर्यंत दर्शनही होऊ शकत नाही ना हो. कारण साधू संतांना अगोदर एकनाथ महाराजला गाढवामध्ये भगवंत दिसला, आपल्याला माणसात दिसत नाही. त्यांना नामदेव महाराजला कुत्र्यात दिसला, आपल्याला कोणातच दिसत नाही, माणसात नाही, कोणात नाही. बघा साधू संतांना जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, सर्वमध्ये ते भगवंत पाहतात. आपण पाहतो का बरं? बघा साधू संत सगळ्यामध्ये भगवंत दिसतो. आपण कमीत कमी सर्व लोकांमध्ये पाहायला पाहिजे, आपण लोकांमध्ये पाहत नाही. कमीत कमी घरच्यामध्ये तरी पाहायला पाहिजे. घरच्यामध्ये बघतो का हो? आई वडिलात तरी बघायला पाहिजे. आई वडिला तर देवाला कोणी पाहत नाही महाराज, त्रास देतात आई वडिलांना. बरं जाऊ द्या, आई वडिलात नाही, पत्नीत बघायला पाहिजे. बघतात का कोणी पत्नीमध्ये देवाला? पत्नी तर बघत नाही, मुला तर बघत नाही, कोणातच देवाला बघत नाही. बघा मनुष्य काय करतो, मनुष्यामध्ये माणसं नाही त्यांना बघा. एखादा जर चुकीचा वागत असेल, एखादा म्हणतो अरे बैला. बघा आपल्याला माणसामध्ये काय दिसतात? बैल दिसतात. एखादा जर आणखीन काही येड्यावणी करायचं, टोनग्या, तुला कळत नाही का? बघा माणसामध्ये काय दिसतं आपल्याला? टोनगे दिसतात. जर एखादा आणखीन चुकीचा असला, कुत्र्या, असंही म्हणतात माणसं. बघा माणसामध्ये आपल्याला कुत्रे दिसतात, माणसामध्ये आपल्याला टोनगे दिसतात, माणसामध्ये आपल्याला गाढवं दिसतात, माणसामध्ये देव दिसत नाही महाराज. आणि तो भगवान संत महात्म्याला सर्वदूर भगवान परमात्मा भवसागर सब हरी भरा हे धुंडत फिरत उदाशी. बघा संत मीराबाई सांगतात, आत्मज्ञान बिन नर भटकत हे, कहा मथुरा कहा काशी. कारण मनुष्य त्या भगवंताकरता बघण्याकरता काशीला जातो, अयोध्याला जातो. मीराबाई म्हणते तो भगवान परमात्मा भवसागर सब हरी भराही धुंडत फिरत उदाशी. तो भगवान परमात्मा सर्व दूर आहे, सर्व प्राणी मात्रामध्ये आहे. तो विष्णू सर्वत्र आहे. 20 धातूपासून विष्णू शब्द निर्माण होतो, वैष्णव शब्द निर्माण होतो. आणि जे भक्त सर्वदूर त्या भगवंताला बघतात महाराज. माऊलींचं उदाहरण सर्वांना माहीत आहे. माऊलींनी रेड्याच्या मुखामध्ये आणि रेड्यामध्ये भगवंताला बघितलं. कथाभाग सर्वांना माहीत आहे. रेड्याच्या मुखामध्ये वेद बोलवले महाराज. ते ब्राह्मण कथाभाग फार मोठा आहे. परंतु ज्यावेळेस सर्व ब्राह्मण गोळा झाले, म्हणले आणि तू म्हणतो वेद म्हणतो, ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायला लागले, आणि तू जर वेद म्हणत असाल, सर्वदूर भगवंत आहे असं जर म्हणतो, तर ह्या रेड्याच्या मुखामध्ये वेद बोलून दाखव, तेव्हाच हे आम्ही मान्य करू. त्याबरोबर आणि
माऊलींनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला महाराज. त्याबरोबर ते रेडा ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ओम भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनोर विषेम देवहितं यदायुः. असं तो रेडा बोलायला लागला महाराज. वेदाचे मंत्र यजुर्वेद आणि तो मंत्र बोलायला लागला. बघा तेव्हा सर्वांनी माऊलींचा जय जयकार केला महाराज. आणि तेव्हा त्या ब्राह्मणांना माऊलींचं महत्त्व कळलं. असे संत महात्मे सर्व प्राण्यामध्ये भगवंताला बघतात आणि ज्यांचं सर्वस्व प्रेम त्या भगवंतावर. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी कशालाच महत्त्व दिलं नाही. धनसंपत्तीला महत्त्व दिलं नाही, कशालाही महत्त्व दिलं नाही महाराज. केवळ धनसंपत्तीला महत्त्व दिलं नाही, भगवंताच्या भजनाला महत्त्व दिलं. घरामध्ये संसाराकडे अजिबात लक्ष न देता गुरुडेश्वर डोंगर, भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगरावर महाराज भजना करता जायचे महाराज. संसारामध्ये नव्हते महाराज, अजिबात लक्ष दिलं नाही. एकदा तुकाराम महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली. शिवाजी महाराजांना कळालं की फार मोठे भक्त आहे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजला असा नजराना पाठवला. तुकाराम महाराज गेले होते भंडारा डोंगरावर. एवढे वस्त्र अलंकार आणि पाठवले शिपायांच्या जवळ. शिपाई घरी आणि ते सर्व अलंकार वस्त्र ठेवले महाराज, घरी ठेवले आणि शिपाई निघून गेले. आता हे लहान लहान बालक जिजाऊ त्यांनी कधी एवढे सुंदर वस्त्र बघितले नाही. फार आनंद झाला, सर्व वस्त्र परिधान केले. आणि ज्या वेळेस तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांनी बघितलं, म्हणले गरीबाची पत्नी आणि जोपर्यंत कावीळ होत नाही तोपर्यंत पिवळी दिसत नाही महाराज. आणि आज कस काय पिवळी दिसत आहे? हे सोन्याचे अलंकार बघितले. आणि त्याचबरोबर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणले आत्ताच्या आत्ता हे सोन्याचे अलंकार काढून टाकावे लागतील म्हणले. बघा पतीची आज्ञा आहे, कारण ती आजकाल त्या नव्हत्या महाराज. आजकालच्या काही लपून ठेवल्या असते, परंतु त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी सर्व अलंकार आणि काढून ठेवले महाराज. इथलं नाही बरं का कोणी तसं, दुसरीकडं सांगतो. तर असं आणि त्यांनी जिजाऊने ते सर्व अलंकार काढून ठेवले. आणि बघा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सोने रुपये अम्मा मृत्तिके समान, हिरे माणिक मोती खडे जायचे. धनाला महत्त्व दिलं नाही. शिवाजी महाराजांना असं वाटलं यांचं वैराग्य नुसतं दाखवाय करता आहे का काय, यांची परीक्षा तर बघितली पाहिजे. शिवाजी महाराज भल्या पहाटेच आले 4 वाजता. अशा हातामध्ये हिरे माणिक मोती घेऊन आले. ज्या शिळेवर तुकाराम महाराज दररोजचा नियम होता, पहाटे उठायचे, शिळेवर स्नान करायचे आणि त्या शिळेवर आपले वस्त्र बदलायचे. आणि शिवाजी महाराजांनी गुपचूप आणि येऊन ते हिरे माणिक मोती त्या शिळेवर ठेवल्याने लपून गंमत बघत आहे. खरंच तुकाराम महाराजचं वैराग्य आहे का खोटं वैराग्य आहे बघावं तरी. तर ज्या वेळेस तुकाराम महाराजांचं स्नान झालं, तुकाराम महाराज त्या शिळेवर आले. शिळेकडे बघितलं महाराजांनी लगेच आपलं तोंड फिरून घेतलं महाराजांनी विचार केला येथे कोणी घाण केली. आता ती शिळा आहे महाराज, पाषाणाची शिळा. त्या शिळेला वाचा फुटली त्या शिळेच्या आणि डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. ती शिळा म्हणाली महाराज मी काय चुकी केली, मी काय अपराध केला, का तुम्ही माझा स्वीकार करीत नाही, तुम्ही का माझ्यावर उभे राहत नाही. तेव्हा महाराज म्हणले तुझ्यावर कोणीतरी घाण केली. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हे दृश्य लपून बघितलं. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं हे दाखवण्याकरता वैराग्य नाही महाराज, खरोखर वैराग्य आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं ज्यांनी कशालाच महत्त्व नाही दिलं, तनाला या शरीराला महत्त्व नाही दिलं, धनाला महत्त्व नाही दिलं, जनाला महत्त्व दिलं नाही, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन, तेच महाराज अभंगाच्या 2 चरणात सांगतात. अनेक प्रमाण
अभंगाचं चिंतन फार मोठं आहे, परंतु वेळ आपला या ठिकाणी झालेला आहे. 5 मिनिटामध्ये आपण कीर्तन आवरून घेऊ. अभंगाचं फार मोठं चिंतन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कशालाही महत्त्व देत नाही महाराज. फक्त एक भगवंताचं भजन, त्या भगवंताचं चिंतन रात्रंदिवस, आणि त्या भगवंताचं भजन रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. आणि बघा, असे जे कोणी संत महात्मे असतात, भजनानंदी महात्मे असतात, काही काही वेळेस त्यांच्यावरही असे प्रसंग येतात महाराज, कारण त्या प्रसंगाला देखील ते भजन सोडित नाही महाराज. कोरोनासारखा जरी प्रसंग आला महाराज तरी माळ काढणार नाही महाराज. काही जरी झालं आपलं भजन सोडणार नाही, आपल्या भजनाला विशेष महत्त्व देणार आहे. बघा किती प्रसंग येऊ, परंतु आपली पूजा सोडायची नाही, आपली भक्ती सोडायची नाही. एक छोटंसं दृष्टांत बघू आणि या ठिकाणी शिवेला आपण पूर्ण विराम देऊ. बघा, पूर्वीचा काळ होता, परमपूज्य महाराज उदाहरण सांगत असतात. पूर्वीचा काळ, एक जज साहेब होते, त्यांच्याकडे काही जण नौकर चाकर कामाला होते. आता कामाला होते त्याच्यामधला एक जण, त्याचा असा नियम होता, दररोज तो पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करायचा. आता दगडाची ती मूर्ती होती, दररोज पूजा अर्चा करायचा. एक दिवस त्याचे सखे सोबती त्यांना ही गोष्ट कळाली. अरे म्हणले, तू दगडाची पूजा करतो, तू जर दगडाची पूजा करीत असाल तू आमच्यामध्ये राहायचं नाही म्हणले. अरे म्हणले, मी घरी पूजा करतो म्हणले, माझा आणि तुमचा काय संबंध आहे? नाही म्हणले, तू आमच्यावर राहायचं नाही. अरे म्हणले, मी तुम्हाला काही बोलत नाही, तुम्ही घरी पितात म्हणले, मी काही बोलतो म्हणले तुम्हाला? तुम्ही काही करतात, तुम्ही घरी गेल्यावर तुम्ही पिता, तुम्ही खाता, तुम्ही काही करता, मी तुम्हाला काही बोलत नाही म्हणले. आता मग मी माझ्या घरी काही करू, कारण माझ्या वाडवडिलांचा नियम आहे, पांडुरंगाची पूजा करण्याचा नियम आहे. काही जरी झालं तरी मी ती पूजा सोडणार नाही. आता हे बाकीचे हे म्हणले, तू काही जरी झालं तरी आम्ही मालकाला सांगू म्हणले, जज साहेबाला सांगू आणि तुला नोकरीवरूनच काढून टाकू. तू एकतर पूजा बंद कर आणि नाहीतर आम्ही त्या जज साहेबाला सांगतो. आता यांनी फार 4-8 दिवस यांचं चाललं, परंतु तो निष्ठावान होता. काही जरी झालं, किती प्रसंग येऊ द्या, परंतु आपली पूजा बंद नाही करायची म्हणजे नाही करायची. एक दिवस, आणि ते बाकीचे आपले जे सोबती होते त्यांनी ऐकलंच नाही. त्यांनी जज साहेबाला जाऊन सांगितलं. त्या जज साहेबांनी त्याला बोलून घेतलं. खरे म्हणले, तू त्या दगडाच्या मूर्तीची पूजा करीत जाऊ नको, तुला मी खबरदार म्हणले, जर उद्या त्या मूर्तीची पूजा केली तर, नाहीतर तुला मी नोकरीवरूनच काढून टाकील. आता एक दिवस त्याने कसं तरी ऐकलं, परंतु त्याची एवढी निष्ठा होती, भगवंताबद्दल एवढं प्रेम होतं, एवढी श्रद्धा होती, त्याचा निश्चय होता. म्हणले, नोकरी गेली ना, जाऊ द्या नोकरी, काही फरक पडत नाही, दुसरी नोकरी भेटन, काही हरकत नाही म्हणले. आणि परंतु आपली पूजा सोडायचीच नाही. दुसऱ्या दिवशी गेला नोकरीला, तो पुन्हा तो जज साहेब बोलला. म्हणले, तू पूजा बंद केली का? म्हणले, नाही केली. म्हणले, तुला मी नोकरीहून काढून टाकतो. म्हणले, काढून टाका, काही हरकत नाही. निघून गेला आणि एक दिवस बाजारचा दिवस होता, बाजारमध्ये गेला आणि त्या जज साहेबाचा एक फोटो आणला. आता फोटो आणला, पायातली चप्पल काढली आणि भर त्या बाजारामध्ये त्या चपलीनं बडायला लागला त्या फोटोला. त्याला फोटोला मारायला लागला. आता ही गोष्ट बाकीच्यांनी बघितली, जज साहेबाला जाऊन सांगितली. त्या जज साहेबाला एवढा राग आला, तो जज साहेब त्या ठिकाणी आला. म्हणले, खरे मूर्खा, माझ्या फुटूला मारतो? म्हणले, तुमचा या फुटूचा काय संबंध? म्हणले, मी फुटूला मारतो म्हणले. अरे पण म्हणले, माझा फुटू आहे ना तो. अहो म्हणले, तुमचा या फुटूचा काय संबंध आहे? तो फुटू आहे, त्या फुटूला मारतो. नाही म्हणले, तू माझ्या फुटूला मारतो. एवढा राग आला. अहो म्हणले, तुमच्या नुसतं फुटूला मी चप्पल मारली, तुम्हाला एवढा राग आला आणि तुम्ही माझ्या त्या भगवंत परमात्म्याची पूजा अर्चा बंद करतात. त्या भगवंत परमात्म्याला काय वाटलं असेल आणि मला किती दुःख झालं असेल. मला एवढं मोठं दुःख झालं, त्या जज साहेबाच्या लक्षात आलं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, किती भक्तावर प्रसंग आला तरी जो आपला परमार्थ सोडित नाही, भजन सोडित नाही, प्राण जाण्याचा जरी प्रसंग आला तरी चालल, परंतु आपल्या परमार्थामधून जो हटत नाही, तर तेच महाराज अभंगाच्या तृतीय चरण. पडता जलबारी, पडता जलबारी, पडता जलबारी, पडता जलबारी.
असा जो वैष्णव आहे मग तो कोणत्या जातीत जन्माला येतो का तर त्याची जात नसते, पात नसते. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल जर प्रेम असेल तो कोणत्याही जातीचा असला तरी तो श्रेष्ठ आहे आणि खरा तो वैष्णव आहे. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका माने याती, 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 तुका माने माने याती, तुका माने याती, तुका माने याती, तुका माने याती, तुका माने याती. ओ कातयाची बलाती, ओ कातयाची बलके, ओ कातयाची बलाती, ओ कातयाची बलाती, नायाने गप्रमाण, नायाने गप्रमाण,
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हो सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सराला बेटाचे परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने श्री क्षेत्र मालुंजा या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज कीर्तनाचा तृतीय दिवस आहे, एकादशीचा दिवस आहे. नियोजन करणारी सर्व कमिटी सर्वांना धन्यवाद. उपस्थित सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य मंडळी, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर आणि सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. उपस्थित पुरुष मंडळी, महिला मंडळी, सुंदर अशा प्रकारे ज्यांचं साऊंड सिस्टीम, माऊली मंडप, तांदूळवाडीकर त्यांनाही धन्यवाद. आणि उपस्थित आपले भागवताचार्य हरिभक्तपरायण लक्ष्मण गिरीजी महाराज त्यांनाही आणि या ठिकाणी धन्यवाद.